Hello guys, welcome to my YouTube channel. My name is Ankita आणि वेलकम टू अनदर व्हिडिओ. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीफार ट्रेडिशनल ज्वेलरी दाखवणार आहे जी मी मीशोवरून घेतली आहे. सो मला वाटते मी याच्या आधी एक असा इयरिंग्सवाला हॉल केला होता काहीतरी मीशोचा. सो आता मी विचार केला की ट्रेडिशनल ज्वेलरीचा मी हॉल करते. याच्यात बऱ्याच सगळ्या ज्वेलरी आहे आणि ते फक्त मी गोल्डनवाला करते. ऑक्सिडाइजवाला मी वेगळा हॉल करेन. त्याच्यात माझ्याकडे मिक्स अशा ज्वेलरी आहेत. सो याच्यात मी ट्रेडिशनल इयरिंग्सच माझ्याकडे जास्त आहे आणि बस इयरिंग्सच आहे असं समजा. फक्त एक माझ्याकडे बँगल्सवाल्याचे ते सगळ्यात पहिले ते दाखवते मी. सो ह्यावेळेला काश्मीरी बँगल्स आहे ज्या खूप ट्रेंडमध्ये सुरू आहे आजकाल. सो मी ह्या मिशोवरून ऑर्डर केल्या होत्या आणि या खूप चांगल्या आल्या आहेत. याच्यात तुम्हाला प्रत्येक बँगल्सला असे घुंगरू आहेत आणि जी पाहिजे ती साईज पण अवेलेबल आहे. सो हे तर तुम्हाला माहित असेल, या एकदम बेसिक आहे. सो अशा दिसतात, या खूप सुंदर वाटतात. सो या तुम्ही घेऊ शकता, खूप अफोर्डेबल आहे. मला ते मार्केटमध्ये जर लोकल म्हणजे शॉपमध्ये जर आपण घ्यायला गेलो सो त्याच्यापेक्षा मिशोमध्ये कमी प्राईसमध्ये तुम्हाला ऑफकोर्स मिळेल आणि चांगलं आहे. मी एक दोनदा या घातल्या पण याचा अजूनपर्यंत तर रंग वगैरे गेला नाही आहे, घुंगरू पण निघालेले नाही आहेत. सो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मी आता काहीच घातलं नाही कारण आता मी हे दाखवून देते. सो हे बुगडी आहे खूप सुंदर अशी. सी ते तुम्हाला दिसते का? मी याचा फोटो टाकेन. सो ही खूप सुंदर अशी बुगडी आहे ज्याच्यात मोराचा आकार आहे. सो आणि याचा एक खासियत मला वाटली की हे तुम्ही बुगडी म्हणूनही घालू शकता आणि तुम्ही इयरिंग्स म्हणूनही घालू शकता. जसं मी आता इकडे दाखवलं तुम्हाला बुगडी म्हणून घालून, तर तुम्ही इयरिंग्स म्हणून पण हे तेवढंच सुंदर वाटेल. सो 2 in 1. सो हे तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर अजून एक याच प्रकारातलं मी बोलावलंय जे असं खूप ट्रेडिशनल मध्ये नाही आपण त्याला काउंट करू शकत, पण मला ते ट्रेडिशनल मध्ये ते घालता येईल. सो इथे ना खूप लोकांना पिअर्सिंग असते. सो इथे ते लोक इयरिंग्स घालतात किंवा स्टोनवाले रिंग्स किंवा मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पिअर्सिंग असल्यावर घालता येते. आता मी इथे पिअर्सिंग केलं होतं खूप दिवसाच्या आधी, पण मला भरपूर त्रास झाला. त्याच्यामुळे मी त्याच्यातलं पिअर्सिंग करून जे कानातलं घातलं होतं ते काढून टाकलं आणि मग ती पिअर्सिंग निघून गेली आणि मी ते जाऊ दिलं कारण मला खूप त्रास होत होता. माझा खूप म्हणजे कान फुगला वगैरे होता. सो त्याच्यामुळे आणि मला इच्छा खूप आहे, मी जेव्हा कोणाला पाहते ना मला खूप आवडते तिथे घातलेलं. सो मी विचार केला की मला हे दिसलं मिशोवर, हे असं छान. सो हे ना असं मी घालू शकते इथे. सो हे असं दिसते आणि हे खूप छान. म्हणजे याच्या खाली जर मी इथे रिंग घातले, साधे स्टड्स पण घातले इवन किंवा लॉंग पण घातले तरी पण हे छान पिअर्सिंग केल्यासारखं वाटते. म्हणजे कारण हे साईडचं एवढं दिसत नाही. सो हे मला खूप आवडलं आणि ट्रेडिशनल आणि वेस्टर्न दोन्हीवर जाईल माझ्या अंदाजाने. मी हे आज पहिल्यांदाच घालते, मी अजून हे घातलं नाही, पण हे खूप सुंदर दिसतं, मला खूप आवडलं हे. त्याच्यानंतर एक खूप सिंपल असे इयरिंग्स आहेत हे माझ्याकडे, झुमके आहे. सो हे मी घेतले आहे. हे मी याच्यासोबतच घालते, आपण बघू हे कसं दिसते. हे सुंदर वाटत आहे. येस. सो हे असं काहीसं वाटतंय आणि सुंदर वाटत आहे. सो जर तुम्हाला पिअर्सिंग नसेल करायची, एवढा त्रास नसेल पाहिजे, तर असं आपण घेऊ शकतो. मला याच्यात अजून 2-3 प्रकारचे घ्यायचे होते, पण मी पहिले एक घेऊन पाहिले आणि मला अजून सापडले नाही. इंस्टाग्राम स्टोअरवर हे बरेच मिळतील. जर मी असं काही कधी घेतले तर मग मी ते शेअर करेन. निघालं कारण मी ते फिट्ट लावलं नाही आता दाखवायसाठी, पण ऑफकोर्स तुम्ही आपण यांनी फिट्ट करू शकतो. हे म्हणजे प्रेस करू शकतो, मग फिट्ट होईल आणि बाहेर ओढू शकतो, मग लूज होऊन जाईल. हे इयरिंग्स आहे. या सगळ्याच्या लिंक्स मी खाली टाकेन, जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे पण खूप सुंदर आहेत झुमके. मी हे पण घालून दाखवते. सो असे हे दिसतात. साडीवर किंवा ट्रेडिशनल ड्रेसेसवर सगळ्यावरच खूप सुंदर जाईल. सो अशा पद्धतीने हे दिसतात. खूप सुंदर आहे, एकदम डेलिकेट आहे. सो साडीवर वगैरे खूप व्यवस्थित चालले जातील, इवन कुर्तीवर पण. त्याच्यानंतर एक माझ्याकडे हे मी ऑर्डर केलं होतं. हे मी अजून वेअर केलेलं नाही आहे कारण मला जेव्हा घालायचं होतं त्याच्यानंतर ते आलं. सो अजून चान्स आला नाही, पण याचं मी तुम्हाला सांगते. सो हे अशा पद्धतीचं आहे. सो इन केस मी काही हेवी इयरिंग्स घातले सो मी त्याला हे असं लावू शकते. ही कडी टाकली आहे मी याच्यात आणि हे ट्रान्सपरंट टाईप इथे लावू शकते. इथे तर इथे मी पिन लावू शकते किंवा काही पण करू शकते. आणि हे म्हणजे माझ्या इयरलोब्सवर एवढा ताण येणार नाही, त्याच्यासाठी हे आहे.
माझ्याकडे असे बरेच मोठे मोठे कानातले आणि माझ्या कानाचे छिद्र काहीतरी असं प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे ते खाली केलेले आहेत. त्याच्यामुळे मला कोणतेही कानातले जर मी हेवीवाले घातले ना, मी दाखवते ते घालून, तसं ते हे कानातले ते भरपूर हेवी आहेत. सो जर मी हे घातले तर माझा हे कान असा होतो, असा सॉर्ट ऑफ, आणि त्रास पण होतो मला. त्याच्यामुळे मी समजा हे घातलं आणि याला समोरून मागून कसंही मी माझ्या हिशोबाने पिन करू शकते. त्याच्याने काय होईल, माझ्या असं होते हे नसलं की, आणि हे असल्याने माझ्या कानावरचा प्रेशर कमी होईल. मी याला वर ओढू शकते. तर हे असंच असंच राहील, दिसायलाही सुंदर दिसते आणि हे ट्रान्सपरंट असल्यामुळे हे माहीत पण पडणार नाही की तुम्ही हे घातलंय. सो हे इयरिंग्स पण मिशोवरचे आहे, याची पण मी लिंक टाकेन आणि हे खूप सुंदर दिसतात. खूप हेवी टाईपमध्ये आपण हे घालू शकतो. आणि मी जे हे घेतले होते काहीतरी खूप स्वस्त आहेत, 60-70 रुपयाचे आहेत. सो मला 2 पॅक आले असे. तर एकाच्यात 2 एकाच्यात 2 म्हणजे 2 पेअर आहेत. सो चांगला ऑप्शन आहे. हे मला दुकानांमध्ये वगैरे तर नाही दिसलंय. जर दुकानांमध्ये याच्यापेक्षा स्वस्त मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि मेन म्हणजे याची क्वालिटी पण चांगली आहे. हे गोल्डन आहे आणि हे पूर्ण ट्रान्सपरंट बेल्ट आहे आणि चांगला हेवी हे वजन सहन करू शकेल. त्याच्यानंतर माझ्याकडे हे इयरिंग्स आहे. हे पण मला खूप आवडले आहे. हे खूप सुंदर वाटतात. कुठल्याही साडीवर, कुठल्याही ड्रेसवर ज्याच्यावर आपल्याला समजत नाही ट्रेडिशनल ड्रेस आणि काय घालायला पाहिजे, सो हे सेव्हियर आहे. सो हे सगळ्या याच्यावर ऑलमोस्ट जाते, सगळ्या याच्यावर. जसं आता मी हे घातलंय, पण मला जर थोडंफार एक्सरसाइज करायचं असेल तर मी हे घालते. ओव्हर पण वाटत नाही आणि खूप कमी पण वाटत नाही. खूप सुंदर हे वाटते. मी घेतल्यापासून बऱ्याचदा घातलाय. म्हणजे ज्या आउटफिटमध्ये काही मॅचिंग नाही आणि याच्यात मी 2 कलरचं घेतलं. याच्यात सिंगल कलर ग्रीन फक्त पिंक किंवा बिना कलरवाला पण येते. सो तुम्ही ते तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. मी हे याच्यासाठी घेतलंय की हे 2 कलर बऱ्याच याच्यावर चालले जातील. सो हे पण खूप सुंदर आहे. सगळ्यात फेवरेट माझे. आणि त्याच्यानंतर हे काश्मीरी इयरिंग्स आहे. खूप 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 सुंदर आहे. मी जेव्हा घेतले होते तेव्हा ऑर्डर केले होते तेव्हा मला एक्सपेक्टेड नव्हतं हे एवढे सुंदर जसे दाखवले तसे येतील, पण ते तसेच आले. मी राजस्थानला घालायसाठी घेतले होते. मी राजस्थानला घातले, त्याच्यावरचे माझे फोटोज खूप सुंदर आले. मी काही फोटोज पण टाकेन आणि आता पण घालून दाखवते मी. सो खूप ब्युटिफुल हे दिसतात, खूप ब्युटिफुल. आणि याचा प्रॉपर गोल्डन कलर नाही आहे, तर थोडासा ऑक्सिडाइज गोल्डन कलर आहे. तुम्हाला लक्षात येईल डिफरन्स. ह्याच्या बाजूला जर ठेवलं ना तर डिफरन्स लक्षात येईल. हा कसा गोल्डन दिसतो, हा ऑक्सिडाइज गोल्डन आहे. असे दिसतात. खूप खूप सुंदर वाटतात. इव्हन साडीवर, ड्रेसवर मी जेव्हा घातले तेव्हाही, कारण हे असे इथे येतात तुम्हाला, म्हणजे नेकलेसची वगैरे गरजच नाही आहे वेगळी. आणि मला माहित नाही हे नुसतं घालता येईल का, नाही. हे जर इन केस नसेल पाहिजे किंवा नाही लागले तर हे काढायचं ऑप्शन आहे ही कडी, पण मग ते मला ती परत लावता आली पाहिजे इथून. सो दिस इज हाऊ इट लुक्स. बस एवढेच होते माझ्याकडे. अजून काही असतील तर ते माझ्याकडे सध्या आता इथे नाही आहे, कारण माझं सामान डिवायडेड असतं इथं आणि अमरावतीमध्ये. तुम्ही जेवढे होते मला हे दाखवायचे होते माझे इयरिंग्स वगैरे, पण खूप सुंदर आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत सगळे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कानातलं घालून एंड करते मी व्हिडिओ. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मला सांगा तुम्हाला कोणते इयरिंग्स आवडले. मी सगळ्याचे लिंक्स टाकेन जेवढ्याच्या असतील. काही आउट ऑफ स्टॉक असेल तर त्याच्या पण सिमिलरवाल्याचे लिंक मी नक्की टाकेन. आणि ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.